Adaptation in plants of फॉरेस्ट रिजन. फॉरेस्ट रिजनमध्ये जे काही प्लांट्स आहेत त्यांचं ॲडॅप्टेशन पाहूया. व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब अँड हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. जंगलामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आढळतात. ट्रीज असतात, श्रब्स असतात अँड हर्ब्स. मोठी मोठी वृक्ष असतात, झुडपं असतात, रोपटी असतात. हे सगळं आपल्याला फॉरेस्ट रिजनमध्ये आढळतं. दीज प्लांट्स कम्पीट अमंग्स देमसेल्व्स फॉर सनलाईट. हे जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आपल्याला आढळतं. कशासाठी आढळतं? फॉर सनलाईट. स्वतःला सनलाईट मिळवण्यासाठी, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आढळतं. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लाइंबर्स. आणि त्यामुळं हे जे ट्रीज आहेत ते उंचच्या उंच वाढत असतात. टू गेट सनलाईट, सनलाईट मिळवण्यासाठी. अँड क्लाइंबर्स अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. आणि या ट्रीजच्या सपोर्टनी ज्या क्लाइंबर्स आहेत, वाईन्स आहेत, त्या उंचपर्यंत वाढत असतात. स्प्रिंग लाईक टेंड्रीज ऑन द स्टेम ऑफ सम क्लाइंबर्स इन ॲन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. ह्या ज्या क्लाइंबर्स असतात किंवा वाईन्स असतात त्यांना स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स असतात, म्हणजे स्प्रिंगसारखे असे तणाव असतात, ज्याच्यामुळं काय होईल, ते ह्या ट्रीजला धरून उंचपर्यंत जाऊ शकतात. हे म्हणजे काय आहे? दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. हे ॲडॅप्टेशनचं एक एक्झाम्पल आहे, अनुकूलनाचं एक्झाम्पल आहे. बघा, आपण पुन्हा एकदा फॉरेस्ट रिजनमधील हे जे प्लांट्स आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. स्नोई रिजनमधील जे प्लांट्स आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. बघा, स्नोई रिजन, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन. स्नोई रिजनमध्ये जे प्लांट्स आहेत त्याचं ॲडॅप्टेशन कसं झालेलं आहे, त्यांच्यामध्ये कोणते चेंजेस झालेले आहेत. बघा, कॉनिफरस लाईक देवदार अँड पाईन आर सीन इन स्नोई रिजन. स्नोई रिजनमध्ये आपल्याला देवदार आणि पाईनसारखे कॉनिफरस ट्रीज पाहायला मिळतात. दीज आर कोनिकल इन शेप विथ स्लोपिंग ब्रँचेस. हे जे ट्रीज आहेत, ट्रीज आर कोनिकल इन शेप विथ स्लोपिंग ब्रँचेस. ह्या ट्रीजचा शेप कोनिकल असतो आणि त्यांचे जे ब्रँचेस असतात ते स्लोपिंग असतात, उतरते असतात. ड्यू टू हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड वेदर. त्या ठिकाणी जो हेवी स्नोफॉल होत असतो, बर्फवृष्टी होत असते, किंवा तिथलं जे वेदर आहे ते एक्स्ट्रीम कोल्ड असतं, अतिशय थंड असतं. सच ॲडॅप्टेशन आर सीन. म्हणजे हे ॲडॅप्टेशन, त्याच्यामुळं सच ॲडॅप्टेशन आर सीन, हे जे ॲडॅप्टेशन आहे ते आपल्याला ह्या गोष्टीमुळं, स्नोईफॉलमुळं आणि एक्स्ट्रीम कोल्डमुळं त्यांच्यामध्ये हे चेंजेस झालेले दिसतात. कोनिकल शेप प्रिव्हेंट द ॲक्युमुलेट ऑफ स्नो ऑन द ट्री. हा जो कोनिकल शेप आहे तो त्यांचं प्रोटेक्शन करतो, संरक्षण करतो. ॲक्युमुलेशन ऑफ स्नो ऑन द ट्रीज. ट्रीजवर जे बर्फाचं ॲक्युमुलेशन होत असतं, बर्फ साठत असतो, त्याच्यापासून हा जो त्यांचा कोनिकल शेप आहे, उतरता शेप आहे त्यांच्या ब्रँचेसचा, तो मदत करत असतो. हा कोनिकल शेप असल्यामुळे त्यावर जो ॲक्युमुलेट झालेला स्नो आहे तो सहजपणे खाली पडतो. थिक बार्क हेल्प्स द ट्रीज टू विस्टँड द कोल्ड. आणि त्यांची ही जी थिक बार्क आहे, जाडसर साल आहे, ती त्यांना एवढ्या थंडीतसुद्धा टिकून राहण्यासाठी, तग धरून राहण्यासाठी मदत करते. पुन्हा एकदा बघा, कॉनिफरस लाईक देवदार अँड पाईन आर सीन इन स्नोई रिजन. दीज आर कोनिकल इन शेप विथ स्लोपिंग ब्रँचेस. ड्यू टू हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड वेदर, such adaptation are seen. Conical shape prevents the accumulation of snow on the tree. Thick bark helps the tree to withstand the cold. Adaptation in forest region plant. बघा, फॉरेस्ट रिजन प्लांटमध्ये काय ॲडॅप्टेशन झालेलं असतं, त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. बघा, a variety of plants, trees, shrubs and herbs are found in forest. All the plants compete among themselves for sunlight. सनलाईटसाठी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होत असते. ट्रीज ग्रो टॉल टू कॅप्चर सनलाईट.
सनलाईट मिळवण्यासाठी हे ट्रीज आहेत ते उंचच्या उंच वाढत असतात. ट्रीज ग्रो टॉल टू कॅप्चर सनलाईट अँड क्लाइंबर्स अँड व्हाईन्स ग्रो विथ सपोर्ट ऑफ ट्रीज. आणि क्लाइंबर्स आणि व्हाईन्स ज्या आहेत ह्या ट्रीजच्या सपोर्टनी वाढत असतात. क्लाइंबर्स हॅव adapted by having spring-like tendrils. क्लाइंबर्सना जे स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स असतात ते म्हणजे त्यांच्यामध्ये झालेलं एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. विथ विच दे सीक सपोर्ट फ्रॉम द हॉर्स ट्रीज. ह्या हॉर्स ट्रीजच्या मदतीनं आधारानं त्या उंचच्या उंच आधार वनस्पतीच्या मदतीने त्या उंचच्या उंच वाढू शकतात. त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये हे झालेलं ॲडॅप्टेशन आहे. पुन्हा एकदा पहा. A variety of plants, trees, shrubs and herbs are found in forest. All the plants compete among themselves for sunlight. Trees grow tall to capture sunlight and climbers and vines grow with support of trees. Climbers have adapted by having spring-like tendrils with which they seek support from the host trees.